विठ्ठल शोधाची गोष्ट, एका पाषाण मूर्तीपासून महासमन्वयापर्यंत. पंढरपूरच्या मंदिरात एका विटेसमोर कमरेवर हात ठेवून उभा असलेला काळा लोभसवाणा देव म्हणजे आपला विठोबा. हा देव केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर अनेकांचा सखा, यार, मार्गदर्शक देव. पण प्रश्न असा उभा राहतो की विठोबा नक्की कोण आहे? कोणी म्हणतं तो बुद्ध आहे, कोणी म्हणतं तो गवळी धनगरांचा लोकदेव. काही संशोधक म्हणतात की तो दक्षिणेहून आलेला आहे, तर काही जैनांचा नेमिनाथ असल्याचं मानतात, तर काही अभ्यासकांनी त्याला सर्वांचा महासमन्वय ठरवलं आहे. याच विठोबाचा अनेक प्रकारे सांगितलेला इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. विठोबाच्या या गूढ ओळखीचा शोध घेण्यासाठी अनेक अभ्यासकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले आहे. डॉक्टर दुर्गा भागवत, डॉक्टर श गो तुळपुळे, डॉक्टर गुंथर सोनथायामर, डॉक्टर जी ए दळवी, डॉक्टर माणिकराव धनपलवार, डॉक्टर राची ढेरे यांच्यासारख्या अनेक अभ्यासकांनी विठोबाच्या मुळाचा वेध घेतला. डॉक्टर अशोक राणा सांगतात, या लोककथांना भाकड कथा म्हणून फेकून देता येत नाही. त्यातूनच इतिहासाचे काही धागेदोरे सापडतात. म्हणूनच अभ्यासक विविध पद्धतींनी या कथा तपासत आहेत. सर्वात प्रचलित कथा पुंडलिक विठोबाची म्हणजेच पुंडलिकाची. तो आपल्या मातापित्याची सेवा करत होता आणि त्याच्यामुळेच विठोबा त्याच्या विटेसमोर उभा राहिला असं मानलं जातं. ही कथा स्कंद पुराणात सापडते आणि तिचा काळ 14वे ते 15वे शतक मानला जातं. राची ढेरे यांच्या मते ही कथा ऐतिहासिक नाही तर भक्ती काव्यांमधील एक पौराणिक रचना आहे. पुंडलिक हा इतिहासातील पात्र नाही तर भक्तांच्या भावविश्वातून साकारलेली कल्पना आहे. पंढरपूर या ठिकाणाचे मूळ नाव पंढरगे असल्याचं काही पुराव्यांमधून समोर आलं आहे. मंदिरातील तुळईवर कोरलेला एक लेख संस्कृत आणि कन्नड भाषेत आहे आणि दोन्ही भाषांमध्ये पंढरगे असा उल्लेख आहे. त्यावरून पांडुरंग हे देवाचं नाव नाही तर क्षेत्राचं नाव आहे असं राची ढेरे सांगतात. काशीचा विश्वनाथ किंवा तिरुमई व्यंकटेश यासारखं पांडुरंग म्हणजे पंढरगेचा विठोबा असं त्या सांगतात. विठ्ठल या शब्दाची निश्चित व्युत्पत्ती आजतागायत ठरलेली नाही. अनेक भाषाशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनी यावर संशोधन केलं. वि. का. राजवडे यांनी विष्टल म्हणजे दूर जंगलात असलेली जागा यावरून हे नाव आलं असावं असं म्हटलं आहे. तर डॉक्टर भांडरकरांनी विट्टी या कानडी शब्दावरून विठोबा तयार झाल्याचं सांगितलं. तसेच विदा ज्ञानेन ठीन अज्ञानेन लाती गृहतीती या व्युक्तींवरून ज्ञानाने अज्ञान लोकांना स्वीकारणारा तो विठोबा अशी मांडणी केली जाते. तामिळ भाषेत इट्टू म्हणजे कमरेवर हात ठेवलेला असा शब्द वापरला जातो. विठोबाची मूर्ती हाच भाव सांगते. ग्रामीण महाराष्ट्रात इट्टू, इठ्ठू, विठ्या अशी नावंही आजही प्रचलित आहेत. लीळा चरित्र या महानुभाव ग्रंथात विठ्ठल वीरू ही एक गोष्ट आहे. त्यात विठोबा हा गुरु राखणारा एक वीर होता जो मरण पावतो आणि त्याचं वीरगळ उभं राहतं. त्या वीराला पुढे देवत्व प्राप्त होतं. डॉक्टर श गो तळपुळे यांच्या मते हा विठोबा गवळी धनगरांचा लोकदेव होता आणि त्याचं रूप पुढे विष्णू रूपात प्रवर्तित झालं. डॉक्टर दुर्गा भागवत यांनी 1956 साली लिहिलेल्या लोकसाहित्याची रूपरेषा या ग्रंथात विठोबा गवळ्यांचा देव असल्याचं ठाम मत मांडलं. आता आणखी एक दावा केला जातो तो म्हणजे विठोबा म्हणजे बुद्ध. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही विठोबाला बुद्ध मानण्याचा दावा केला होता. त्यांनी लिहिलेल्या अपूर्ण ग्रंथात यावर चर्चा होती. धनंजय कीर यांनी आंबेडकरांच्या जीवनचरित्रात याचा उल्लेख केला आहे. आंबेडकर म्हणतात, पुंडरिक म्हणजे कमळ. पाली भाषेत कमळाला पांडुरंग म्हणतात, म्हणून पांडुरंग म्हणजे बुद्धच. संत तुकाराम नामदेव यांच्याही अभंगांमध्ये विठोबाला बुद्ध म्हणून संबोधल्याचे दाखले आहेत. आजचा विठोबा महासमन्वय गेल्या 8 शतकांपासून विठोबा वारकऱ्यांचा भावविश्व व्यापून उभा आहे. पंढरपूर हे फक्त
पंढरपूर हे फक्त ठिकाण राहिलेले नाही, तर एका आध्यात्मिक शक्तीचं केंद्र बनलं आहे. तुकोबा म्हणतात, हे एक भूत आहे जे एकदा मनात शिरलं की तिथंच राहतं. तो बुद्धही आहे, गवळीही आहे, विष्णूही आहे आणि एकाच वेळी कोणताच नाही, कारण तो सगळ्यांचा मिळून झालेला एक महासमन्वयच आहे. आता हे सगळे दावे करणारे एक महान अभ्यासक आहेत, पण प्रत्येकाचं मत यावर वेगळं आहे. प्रत्येकासाठी विठ्ठल हा वेगळा आहे. कुणासाठी तो बुद्ध आहे, तर कुणासाठी गवळीही आहे, तर अनेकांसाठी विष्णूही आहे. आजवर संशोधकांकडून अनेक शक्यतांचा मागोवा घेतला गेला, पण विठोबा नक्की कोण याचं उत्तर अजूनही शोधावं लागतंय. विठ्ठल कोणी का असेना, पण या विठ्ठलामुळे आपल्या महाराष्ट्राची अनेक वर्षांपासून असलेली संस्कृती लोक जपत आहेत. पंढरीच्या राजाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.